जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही अपडेट असेल, लेटेस्ट अपडेट्स ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत असतो. तर आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची नेमकी सध्या स्थिती नेमकी काय सुरू आहे. कारण शिक्षक भरतीसाठी 2,10,000 प्लस जे काही उमेदवार आहेत, तर ते सध्या वाट बघत आहे. तर सध्याची जी अपडेट आहे ती अपडेट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी काही नवीन संच मान्यता धोरणानुसार जे शिक्षक सध्या बघा अतिरिक्त झालेले आहे, तर त्या शिक्षकांचं समायोजन संदर्भात माहिती जी आहे, तर ती माहिती सध्या बघा मागवण्याचं काम आणि समायोजन त्या ठिकाणी करण्याचं जे काही काम आहे, तर ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या काही वेकेंट पोस्ट आहे, मंजूर पोस्ट असेल, कार्यरत पोस्ट आहे, तर अशा पद्धतीचे जो काही डेटा आहे, तर तो प्रत्येक जिल्हा परिषदला सध्या अवेलेबल आहे. आता ह्याच्यामध्ये संच मान्यता 2024-25च्या बेसवर जी काही शिक्षक भरती 2025 सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी रिक्त पदं किती येऊ शकतात त्या अनुषंगाने देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी हे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लेटेस्ट जे काही पत्र आहे, तर ते पत्र म्हणजे 28/11/2025ला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने या ठिकाणी शिक्षण विभाग प्राथमिकचं निर्गमित झालेलं पत्र आहे. आता ह्याच्यामध्ये कोणाला दिले तर जे काही विकास अधिकारी आहे पंचायत समिती सर्व आणि गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व, तर हे जे अधिकारी वर्ग आहे तर ह्यांना सध्या हे पत्र इश्यू करण्यात आले. ह्यांच्यामध्ये जो विषय आहे तो म्हणजे तालुका स्तरावर संच मान्यता 2024-25 नुसार शाळानिहाय अतिरिक्त झालेल्या तसेच आज अखेर शून्य पटामुळे समायोजित बंद झालेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आले. म्हणजे तालुका स्तरावर संच मान्यता 2024-25 नुसार शाळानिहाय जे काही अतिरिक्त झालेले तसेच आज अखेर शून्य पटसंख्यामुळे ह्या ठिकाणी समायोजित किंवा बंद झालेल्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे, तर त्या अनुषंगाने इथं विषय देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये संदर्भ देखील 3 संदर्भ देण्यात आले. त्याच्यामध्ये या ठिकाणी 2024-25चा संच मान्यताचा जो काही 3 नंबरचा संदर्भ बघा इथं देण्यात आला आहे आणि या ठिकाणी 15/3/2024चा जो काही शासन निर्णय आहे नवीन संच मान्यतेचा, तर तो संदर्भ इथं बघा प्रत्येक ठिकाणी देण्यात येत आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयानुसार संच मान्यता 2024-25 नुसार शाळानिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आज अखेर शून्य पटामुळे समायोजित किंवा बंद झालेल्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन 3/12/2025 पर्यंत त्वरित रिक्तपदी करण्यात यावे. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही समायोजन प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार तर 3/12/2025 पर्यंत ह्या ठिकाणी त्वरित बघा म्हणजे तात्काळ जे काही रिक्त पदाच्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे. तसंच तालुकास्तरीय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांची आहे. गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांनी याबाबत वेळीच अचूक कागदपत्र माहिती गट विकास अधिकारी यांना सादर करायची आहे. आता या ठिकाणी संच मान्यता 2024-25 नुसार शाळानिहाय अतिरिक्त जे काही ठरलेले शिक्षकांचे आज अखेर या ठिकाणी समायोजित झालेले शून्य पटामुळे बंद झालेल्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन संदर्भ क्रमांक 2च्या शासन निर्णयाद्वारे समुपदेशन या ठिकाणी करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं बघा इथे 15/3/2024चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यानुसार ह्या ठिकाणी पुढे काटेकोरपणे जी काही अंमलबजावणी असेल तर ती करायची आहे. शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. इथे या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्यात आले ते म्हणजे समायोजन करताना प्रथम प्राधान्याने शून्य जी काही शिक्षकी शाळा आहे तर ती भरण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे इथं समायोजन करताना सर्वात आधी जे काही शून्य शिक्षकी शाळा आहे तर त्या जे काही शाळा असेल तर त्या ठिकाणी समायोजित जे काही करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी सूचना देण्यात आली. त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक नियमित शिक्षक कार्यरत असल्यास व दुसरे पद रिक्त असल्यास त्या रिक्तपदी समायोजन करण्यात येऊ नये अशा पद्धतीने हे स्टेटमेंट देण्यात आले. म्हणजे एखाद्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये जर समजा ऑलरेडी त्या ठिकाणी एक नियमित शिक्षक कार्यरत जर आहे तर त्या ठिकाणी दुसरा जो शिक्षक असेल तर तो शिक्षक या ठिकाणी बघा जे काही रिक्त पद असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त झालेले शिक्षकांचं कायमचं जे काही शिक्षक असेल तर त्यांचं तिथं समायोजन होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की नवीन संच मान्यता म्हणजे 15/3/2024च्या ह्या जो काही GR आहे तर त्या GR मध्ये
एक जो शिक्षक आहे अशा ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक जो आहे तर तो कंत्राटी पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी भरला जाणार आहे. अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे इथे फक्त ह्या ठिकाणी एक जो शिक्षक असेल तर तो कायमचा त्या ठिकाणी नेमणूक तिथं होणार आहे. तर अशी इथं एक स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे. तसंच बघा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यास त्यांचे वेतन त्या शाळेवर देय ठरणार नाही. तथापि तालुक्यामध्ये रिक्त पदाअभावी शिक्षकांचं समायोजन न झाल्यास सदरच्या शिक्षकांची यादी विहित नमुन्यात जिल्हा स्तरावर पाठवण्यात यावी. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार या ठिकाणी उद्भवणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तशीच कार्यवाही या ठिकाणी करायची आहे. आता तरीही बघा या ठिकाणी जर समायोजन प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास आपण या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल. तसंच कोणत्याही परिस्थितीत समायोजन झालेल्या शिक्षकांचे माहे डिसेंबर 2025चे वेतन बदली झालेल्या शाळेवरच होईल याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी दिरंगाई करू नये अशी देखील इथं सूचना देण्यात आली आहे. आता याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया म्हणजे 3/12/2025 पर्यंत त्वरित बघा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या फास्ट पद्धतीने इथं सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये जी माहिती आहे तर ती माहिती बघा अशा पद्धतीने इथं मागवलेली आहे. ह्याच्यात जी काही अतिरिक्त शिक्षकाचं नाव असेल ते शिक्षक कोणत्या माध्यमाचे होते, मराठी होते, हिंदी, उर्दू, त्यानंतर शाळेचं नाव होतं, कोणत्या तालुक्यात होते, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी जन्मतारीख असेल आणि हे जे काही शेरा असेल तर तो शेरा अशा पद्धतीने हे उपशिक्षकाकरिता आणि हे पदवीधर शिक्षकाकरिता अशी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं मागवलेली आहे. आता ह्यांचं जे काही समायोजन आहे तर ते समायोजन बघा तात्काळ जे काही ह्या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांवरती होईल. आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये संच मान्यता 2024-25 नुसार जी काही रिक्त असलेली पदं त्या ठिकाणी बघा जो काही डेटा आहे तर तो डेटा सध्या बघा त्यांच्याजवळ आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद जी कोल्हापूर आहे तर त्या संदर्भात रिक्त पदांची माहिती बघितली, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमच्या प्रवर्गाच्या नेमक्या कोणत्या जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदं आहे, बरोबर. आणि महत्त्वाचं आपल्याला जिल्हा परिषदची जी काही 1 ते 5 असेल आणि पुढचं 6 ते 8 असेल तर ह्या 2 गटासाठी जी काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पदं येतात तर त्या पदांची माहिती सध्या बघा मिळत आहे. तर मागचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला नसेल, तुमच्या प्रवर्गाचे किती पदं सध्या रिक्त आहे जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर देखील बघू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याची जी काही रिक्त असणारी पदं आहे तर त्या पदांची माहिती सध्या बघा घेणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर सध्या ही जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं सुरू झालेली आहे. आता अशी प्रत्येक जिल्ह्याची जी काही अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसंच बघा ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील जी काही शिक्षक भरती 2025ची जी काही प्रक्रिया असेल तर त्याला बघा गती इथं येणार नाही. कारण हे जे काही प्रक्रिया आहे तर हा एक बघा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक जो भाग आहे तर तो सध्या हा असणार आहे. आता याच्यामध्ये संच मान्यता, त्यानंतर ह्याच्यात जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक असेल त्या शिक्षकांचं समायोजन, त्यानंतर फायनलमध्ये जे काही रिक्त राहतील पदं त्या पदांची पुढे बघा रोस्टर चेकिंग असेल ती होऊन मग एकंदरीत जाहिरात आणि पवित्र पोर्टलचे जे काही रजिस्ट्रेशन टॅब असेल तर ते सध्या आपल्याला एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. तर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब संदर्भात जी काही अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचवण्यात येईल. तर सध्या हा एक महत्त्वाचं बघा माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.